मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता. सर्व मीडिया प्रतिनिधींचं मनापासून स्वागत. आजच्या नारळी पौर्णिमेच्या आणि उद्याच्या रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा. पण आजची ही प्रेस आणि आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही खूप विशेष कारण आहे की काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी जी इंडिया आघाडी का भेंडी आघाडीची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये शेवटून पहिल्या रांगेमध्ये उबाठांना आणि उबाठांच्या पेंग्विनना आणि सकाळच्या भोंग्याला बसवलं गेलं. त्यामुळे आज एक विशेष स्पर्धा आम्ही जाहीर करतोय की या फोटोमध्ये स्वाभिमान दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. महाराष्ट्रामध्ये असताना जे लोक नेहमी मर्द मर्द म्हणून भाषा करतात, जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गोष्टी करतात, दिल्ली समोर झुकणार नाही अशी भाषा करतात, ते उबाठा राहुल गांधी पुढे, सोनिया गांधी पुढे काय गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करायला गेले होते का? अरे जर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणार असाल तर विसरलात का की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बुटाने मारलं होतं. आज उबाठा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत काही 3-3 दिवस त्या दिल्लीमध्ये त्या काँग्रेसवाल्यांचे बूट चाटायला तिथे गेलेले आहेत का? म्हणजे आज अक्षरशः त्यांची ही जी अवस्था आहे की 7व्या का 8व्या रांगेमध्ये त्यांना बसवलं गेलं. अगदी एक खासदार असलेले लोक सुद्धा त्यांच्या पुढे बसलेले दिसतात. काय मागे काही जेवणाची पंगत होती त्याच्यामुळे मागून पहिल्यांदा बसलं तर जेवायला जायला सोपं पडतं म्हणून ते मागे बसलेत का? त्यामुळे 2 हाना पण मला पुढारी म्हणा अशा पद्धतीची अवस्था ही उद्धव ठाकरेंची झालेली आहे. त्यांना गल्लीत नाहीये गत, महाराष्ट्रात नाहीये सत आणि दिल्लीत नाहीये पत, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि आज मला आपल्या माध्यमातून उबाठांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आपला माईक कुठे आहे का? ह्याला माईक पकडता येईल मला, आवाज येईल. मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही. काही दिवसापूर्वी भाषण करताना उबाठा बोलले होते ते काहीतरी कमॉन कमॉन किलमी 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 वगैरे नाना पाटेकरांच्या सिनेमाचा संदर्भ देऊन. अहो उबाठा, मला तुम्हाला सुचवायचंय की ते नाना पाटेकरांचे सिनेमे बघायचे बंद करून ना तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐका. त्यामुळे मी माझ्या मनाचं काहीच सांगणार नाही. बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात हेच आपण ऐकूयात. काँग्रेस पक्षामध्ये एवढे चावायचं तरी कोणाला? सगळे लोकांच्या सोनिया गांधीच्या समोर इजडे चावला जोपर्यंत या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस पुढे झुकणाऱ्यांना त्यांनी कुठला शब्द वापरला होता हे सगळ्या देशाला माहिती आहे. मला त्या शब्दाचा पुनरुच्चार करायचा नाहीये. पण आज मला उबाठांना विचारायचंय की मग त्या सोनिया गांधींच्या पुढे झुकायला तुम्ही सुद्धा त्या लोकांच्या मध्ये एक ऍड व्हायला गेलेला होतात का? जर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर ते तुम्हाला काय म्हणाले असते? हा प्रश्न मला या ठिकाणी उबाठांना विचारायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधला दुसरा एक अंश मला तुम्हाला ऐकवायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की पी चिदंबरम असतील, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा हे सगळे काँग्रेसी हिरवी गांडोळं असतील हे भगवा दहशतवाद म्हणू शकतात. पण हा भगवा रंग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग आहे. अरे हिरवा आतंकवाद म्हणायची तुमच्यामध्ये हिम्मत आहे का? हा प्रश्न निधड्या छातीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विचारला होता. तर मग आज मला उबाठांना विचारायचंय की त्या सोनिया गांधींच्या पुढे आणि राहुल गांधींच्या पुढे उभं राहून
तुम्ही निधड्या छातीनं भगव्या दहशतवाद म्हणणाऱ्या त्या काँग्रेसींचा निषेध करून हिरवा आतंकवाद म्हणण्याची हिंमत, इस्लामी दहशतवाद म्हणण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का? अरे पृथ्वीराज चव्हाणांनी जेव्हा हिंदू आतंकवाद म्हणलं, सनातनी दहशतवाद म्हणलं, तेव्हा हे उबाठा असतील, तो गांजा राऊत असेल, तो पेंग्विन असेल आणि उबाठाची सगळी पिलावळ असेल, हे सगळे कुठल्या बिळामध्ये लपलेले होते? जो भगवा रंग छत्रपती शिवरायांचा, जो भगवा रंग प्रभू श्रीरामांचा, जो भगवा रंग वारकऱ्यांचा, माझ्या विठुरायांचा, त्या भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडत असताना इतना सन्नाटा उबाटा में क्यों है भाई, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि जर उबाठा तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे पुत्र म्हणवताय ना, तर मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ओपनली सांगितलेलं होतं, ही डिक्लेअर्ड फिअरलेसली दॅट आय एम अ हिंदू, अ मॅड हिंदू. देन हिअर आय वॉन्टेड टू आस्क टू उबाठा दॅट कॅन यू डेअर टू से इन फ्रंट ऑफ सोनिया गांधी दॅट यू आर अ मॅड हिंदू? सो उद्धव ठाकरे, ही इज अ बायोलॉजिकल सन ऑफ बाळासाहेब ठाकरे, बट नॉट आयडिओलॉजिकली. आणि म्हणूनच माझ्या भावांनो, बहिणींनो, जो उठाव 3 वर्षापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला होता ना, तो का आवश्यक होता हे आपल्याला आता कळतंय. ज्यांनी अनेक वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांची भांडी घासायला जाताना यांना लाज नाही वाटत? अरे एक पक्षाचा एक खासदार असलेला पुढे बसवतात, तुम्हाला 7व्या रांगेमध्ये बसवून काँग्रेसनी तुमची औकात दाखवली आणि तरी सुद्धा तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तुम्ही ठाकरे ब्रँड म्हणता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा बँड वाजवलाय उबाठा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला ठाकरे आडनाव लावायचा अधिकार नाही. ते काय ते तुमचं होतं ना जुनं, घोडपकर का धोडपकर, ते खुशाल लावा, तुम्हाला तेच शोभेल. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शिवरायांचा वारसा सांगता ना तुम्ही. मग विसरलात का की याच दिल्लीमध्ये जेव्हा त्या औरंग्यानं माझ्या स्वाभिमानी शिवबाला मागच्या रांगेत उभं केलं होतं ना, त्या औरंग्याच्या दरबारामध्ये सुद्धा वाघासारखी डरकाळी फोडून माझे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमानाने निघाले होते. तुम्हाला नाही का पाठ दाखवता आली? तुम्हाला नाही का उठून जावंसं वाटलं? हा स्वाभिमान इतका गहाण ठेवलाय, इतके लाचार झालात तुम्ही. उबाठा, तुम्ही लाचार पुत्र झालात. आणि एकनाथजी शिंदे साहेब हे मात्र हिंदू हृदय सम्राटांचे विचार पुत्र आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. आणि त्यामुळेच मला या ठिकाणी एवढंच विचारावंसं वाटतं की आमच्या रश्मी वहिनी त्या सोनियाजींना जाऊन भेटल्या. अरे या सोनिया गांधींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इटालियन आंटी म्हणायचे, तुम्ही विसरलात? इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, सिद्धी आले, मुघल आले, ते गेले, आता इटालियन राज्य करायला आले आणि ह्या इटालियनांच्या विरोधामध्ये संघर्ष करा, ही शिकवण बाळासाहेबांनी आपल्याला दिलेली होती. आणि त्या इटालियन आंटीच्या मांडीवरती बसायला जेव्हा रश्मी वहिनी जातात, हे बाळासाहेबांना आवडलं असतं? अरे मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आणि भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांच्या मुस्काटी फोडण्याचं काम न्यायालयाच्या निकालाने केलं. ती आमची साध्वी प्रज्ञा, त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की 17 वर्ष त्या साध्वीचा भगवे कपडे घातले म्हणून तुम्ही एखाद्या साध्वीचा, एखाद्या भगिनीचा 17 वर्ष छळ केला जातो, अत्याचार केला जातो. उबाठा, ती साध्वी प्रज्ञा सिंग तुमची बहीण लागत नाही का? त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? मग त्या साध्वी प्रज्ञा सिंगचा छळ करणाऱ्या, भगवे कपडे अंगावरती घालणाऱ्या एका साध्वीचा छळ करणाऱ्या, भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या, भगव्या आतंकवादाचं फेक नॅरेटिव्ह जन्माला घालणाऱ्या या काँग्रेसी गांडोळांच्या दरबारात तुम्ही हुजरे घालायला जाताय आणि आमच्या रश्मी वहिनी त्यांना भेटायला जातात. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आवडलं असतं का? आज जर बाळासाहेब जिवंत असले असते ना, तर त्या सकाळच्या भोंग्याच्या त्या गांजारावच्या पेकाटात लात घालून विचारलं असतं, अरे कुठे नेऊन ठेवलाय उबाठा माझा? ही अवस्था ह्यांनी आणलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लाज आणणारं कृत्य, जे अतिशय लाचारीची परिसीमा घालणारं वर्तन जे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये झालं, त्यामुळे
उबाठा असतील, आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. संजय राऊतांनी त्याच भूमिकेवरती स्पष्टीकरण केलेलं आहे की त्या ठिकाणी स्क्रीन्स लावलेल्या होत्या, त्या स्क्रीन्सचा त्रास होत होता म्हणून आम्ही मागे बसलेलो होतो. तर या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी. जे फोटोज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यामध्ये दादा तुम्ही मला शोधून दाखवा की इथे उद्धव ठाकरे कुठे दिसत आहेत. कदाचित एक कॉम्पिटिशनच ठेवावी लागेल की इथे उद्धव ठाकरेंना शोधून दाखवा. जो अपमान झाला त्याच्यावरती स्पष्टीकरण करण्यासाठी अतिशय निलाजरं समर्थन त्यांनी दिलेलं आहे. आणि ही अवस्था ठाकरे परिवाराची होण्याचं कारण हेच ते संजय राऊत आहे. कदाचित संजय राऊतांनी जी पक्षाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे ते पूर्ण करूनच ते दम घेतील असं आम्हाला वाटतंय. त्याप्रमाणे आता टीका टिप्पणी व्हायला लागली तर हे लग्न समर्थन आहे का संजय राऊत यांचे? हो, अगदी बरोबर आहे. आणि संजय राऊत लंगडा समर्थन करण्यामध्ये ते माहीर आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो सामना होता तो अन्यायाच्या विरोधामध्ये सामना करायचा. परंतु आता मात्र दररोज सकाळी सामान्य मनाला नासवण्याचं काम हे संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमधून करत असतात. गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे. आणि मला असंही कळालं की उद्धव ठाकरे यांना 6व्या रांगेमध्ये बसवलेलं होतं. वो छठे पंक्ती में बैठे थे. त्याचा अर्थ काय आहे याचं स्पष्टीकरण आता त्यांनीच द्यावं. छठे पंक्ती में. आशिष, तुमच्याच म्हणजे महायुतीमध्ये असलेले एक नेते आशिष शेलारांनी मात्र उद्धव ठाकरेंची पाठराखण केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं की उद्धव ठाकरेंचा जो दिल्लीत झालेला अपमान आहे तो आम्ही सहन करणार नाहीये. कसं बघता या वक्तव्याकडे? काँग्रेसने मराठी माणसांचा अपमान केला असतो. खरं तर मला वाटतं की मग हे संजय राऊतांना का वाटत नाही? हे उबाठाच्या सगळ्या ज्या पिपाण्या वाचतात त्यांना का वाटत नाहीये? जर विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा जर आशिष शेलारांना हा महाराष्ट्राचा अपमान वाटतोय तर हे काय महाराष्ट्राची अस्मिता तिथे घाण टाकायला गेले होते का? मग काय अधिकार आहे ह्या लोकांना महाराष्ट्राचा स्वाभिमान बोलायचा किंवा शिवछत्रपतींचा वारसा सांगायचा? लाज वाटली पाहिजे ह्या सगळ्यांना की काँग्रेसनी त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणताय मोठा घोटस्फोट केला त्यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे असतं काय? ते भाजपशिवाय राहू शकत नाही, ते त्यांना सोडून कधीही बाहेर पडू शकत नाही असं वक्तव्य केलं. खरं तर हे प्रकाश आंबेडकर साहेबांचं वैयक्तिक मत असू शकेल. कुठल्याही नेत्यावरती वैयक्तिक टिप्पणी त्यांना त्यांचं मत मांडायचं स्वातंत्र्य आहे. काल झालेल्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात जो मतदारांचा जो भ्रष्टाचार आहे तो झाल्याचा आरोप पुण्याच्या राहुल गांधी केलेला आहे. तर याच मतदान जे झालंय त्यामध्ये वोटर्स आहेत ते अन्य राज्यातले वोटर्स आहेत ते देखील महाराष्ट्रात आहेत आणि अशाच प्रकारची वोटिंग लिस्ट आहे ती देखील दिसत असल्याचा संपूर्णपणे कालच्या या मध्ये त्यांच्या लेखांना देखील सांगितलं आहे. कसं बघता या आरोपाकडे जे राहुल गांधींनी या ठिकाणी आरोप आहे तो केलेला आहे? राहुल गांधींनी अजून साठी गाठलेली नाहीये पण त्यांची बुद्धी नाठी झालेली आहे का काय हा मला जरा प्रश्न पडतो. अभी तक उनकी उम्र 55 की और दिल बचपन का ही है. त्याच्यामुळं क्रिकेट खेळत असताना जर एखाद्या चेंडूवरती आपला त्रिफळा उडला तर तो चेंडू हा नो बॉल जाहीर करा अशा पद्धतीची मागणी राहुल गांधी नक्कीच करतील. कारण जर कर्नाटक किंवा इतर राज्याच्या निवडणुकांच्या मध्ये ते जिंकले तर निवडणूक आयोग चांगला, ईव्हीएम मशीन चांगली. लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये त्यांना महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं तर तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि त्याच वेळेला जर कुठे जर फटका बसला तर तेव्हा मात्र लगेच निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवरती ते टीका करायला मोकळे झाले. मला वाटतं की हा तद्दन बालिशपणा आहे आणि एकाच वाक्यात सांगायचं तर ज्यांची राजकारणात काहीच राहिली नाही ग्रेस त्यांनाच म्हणतात आता काँग्रेस. आणि उबाठांचं सुद्धा असंच झालेलं आहे की ज्यांच्या म्हणजे परवा आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा म्हणाले ना की उद्धव ठाकरे 2 डगरीवर पाय ठेवून चालतायत. तर ज्यांच्या विचारात नाही काय त्यांचे 2 डगरीवरती पाय आणि म्हणूनच महाराष्ट्राची जनता म्हणते उबाटा हाय हाय.